Hello students, good morning. Welcome to my YouTube channel Professor Arvindra Gaयकवाड एश कोचिंग क्लासेस वाशी. आपण क्लास 12 केमिस्ट्री पार्ट 1 मध्ये कालपासून दुसरा टॉपिक चालू केलेला आहे. त्या टॉपिकचं नाव आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. 4 नंबरचा टॉपिक आहे पहा. काय नाव टॉपिकचं? केमिकल थर्मोडायनॅमिक्स. तर त्याचा इंट्रोडक्शन पार्ट आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या बेसिक टर्म्स आहेत ते आपण कालच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत पहा. तर टॉपिकचं नाव आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. आजच्या लेक्चरमध्ये काय आपल्याला बेसिक गोष्टीचा स्टडी करायचा आहे. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या बेसिक गोष्टी आहेत पहा. आज आपल्याला फर्स्ट पॉइंट शिकायचा व्हॉट इज टाइप्स ऑफ सिस्टीम. टाइप्स ऑफ सिस्टीम की काल आपण 4 प्रकारचे डेफिनेशन शिकलेलो आहोत. सिस्टीम कशाला म्हणायचं, सराउंडिंग कशाला म्हणायचं, बाउंड्री कशाला म्हणायचं आणि इनव्हर्स कशाला म्हणायचं. तर त्याच्यानंतर आज आपल्याला सेकंड पॉइंट पाहायचा आहे टाइप्स ऑफ सिस्टीम. देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ सिस्टीम्स आर प्रेझेंट इन थर्मोडायनॅमिक्स. की थर्मोडायनॅमिक्समध्ये 3 प्रकारच्या सिस्टीम असतात. ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. तर त्याच्यामध्ये आपल्याला ओपन सिस्टीमचा स्टडी करायचा आहे की ओपन सिस्टीम कशाला म्हणायचं पहा. समजा तुमच्याकडे ओपन कप मध्ये एक चहा घेतलेला आहे. समजा तुमच्याकडे हा एक ओपन कप आहे आणि त्या ओपन कप मध्ये तुम्ही चहा घेतलेला आहे. काय घेतलेला आहे? चहा घेतलेला आहे. म्हणजे एक्झाम्पल काय तयार होईल तुमचा? हॉट टी इन अ ओपन कप. की ओपन कप मध्ये तुम्ही हॉट टी घेतलेला आहे. मग समजा याच्यामध्ये हा तुमचा हॉट टी असेल. काय? हॉट टी आहे आणि हा तुमचा कप असेल, ओपन कप असेल. आता याच्यामध्ये ओपन सिस्टीम जर पाहिली तर तुमचा ओपन कप आहे, त्याच्यामध्ये गरम चहा घेतला आहे किंवा तुम्ही त्याला कॉफी म्हणू शकता. हॉट कॉफी इन ओपन कप किंवा हॉट टी इन ओपन कप्स. आता याच्यामध्ये हा जो तुमचा चहा असणार आहे किंवा जो टी असणार आहे त्याच्यामध्ये 2 घटक आहेत. एक आहे तुमचा मॅटर आणि दुसरा घटक असतो तुमचा एनर्जी. काय घटक असतो? एक मॅटर आणि एनर्जी. याच्यामध्ये काही वेपर्स तयार होत असतील. वेपर्स तयार होतात म्हणजे त्याच्यामध्ये पार्टिकल आहे आणि पार्टिकल असतो म्हणजे तो मॅटर बनलेला असतो. याच्यामधला जो मॅटर आहे तो काय होणार आहे? याच्यामध्ये एक्सचेंज होणार आहे. मीन्स इन ओपन सिस्टीम मॅटर आर एक्सचेंज ॲज वेल ॲज देअर हीट एनर्जी इज ऑल्सो एक्सचेंज. की आपण ओपन कप मध्ये जर एखादा चहा घेतलेला असेल तर त्याला थोडा वेळ आपण कूल व्हायला ठेवून दिलं तर त्याच्यामधली हीट एनर्जी रिलीज होते आणि हीट एनर्जी रिलीज होते म्हणजे एनर्जी देखील काय होते त्याच्यामध्ये एक्सचेंज झालेली दिसते. मीन्स इन ओपन कप कंटेनिंग टी देअर मॅटर ॲज वेल ॲज एनर्जी इज ऑल्सो एक्सचेंज. आता इथं बाउंड्री आहे का बघा कुठं? त्याला क्लोज केलेलं आहे का आपण कुठं? नाही. मीन्स इन ओपन सिस्टीम बाउंड्री इज नॉट सील्ड. की बाउंड्री याच्यामध्ये सील केलेली नाही किंवा बंद केलेली नाही, की ओपन आहे. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपण इन्सुलेशन लावलेलं आहे. कुठलं? हीट एनर्जी सप्लाय होते का? होते. म्हणजे त्याच्यामध्ये बाउंड्री इज नॉट इन्सुलेटेड. की त्याच्यामध्ये बाउंड्री देखील इन्सुलेट झालेली दिसत नाही. मीन्स इन ओपन सिस्टीम मध्ये जर आपण पाहिलं तर मॅटर एक्सचेंज होतो, एनर्जी एक्सचेंज होते आणि बाउंड्री ही सील केलेली नसते किंवा बंद नसते. अँड बाउंड्री इज नॉट इन्सुलेटेड. मग आता याची डेफिनेशन आपल्याला करता येते पहा. व्हॉट इज मीन्स बाय ओपन सिस्टीम. आता ओपन सिस्टीम कशाला म्हणायचं? A system in which both matter and energy are exchanged with surrounding are called as ओपन सिस्टीम. त्याला आपण काय म्हणतो? ओपन सिस्टीम. म्हणजे काय डेफिनेशन सांगितली पहा. मी एकदम छोटीशी डेफिनेशन सांगितलेली आहे. अ सिस्टीम इन विच बोथ मॅटर अँड एनर्जी आर एक्सचेंज विथ सराउंडिंग. की ओपन कप आहे आणि त्याच्यामध्ये हॉट टी घेतलेला आहे. त्यावेळेस त्या हॉट टी मधला मॅटर म्हणजे काही पार्टिकल देखील एक्सचेंज होणार आहे सराउंडिंग सोबत आणि त्याच्यामधली हीट एनर्जी देखील एक्सचेंज होणार आहे सराउंडिंग मध्ये. मीन्स अशी एक सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये मॅटर आणि एनर्जी सराउंडिंग सोबत चेंज झालेली दिसते किंवा एक्सचेंज होते. त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो? ओपन सिस्टीम. ही सिस्टीम क्लोज केलेली दिसते का? नाही. मीन्स बाउंड्री इज नॉट सील्ड.
की त्याची बाउंड्री बंद केली नाही. त्याला इन्सुलेशन लावलेलं आहे काय, कुठलं रेजिस्टन्स कव्हर आहे का, नाही. मीन्स बाउंड्री इज नॉट इन्सुलेटेड इन ओपन सिस्टीम. म्हणजे ओपन सिस्टीम मध्ये त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जर सांगायचं म्हटलं तर काय काय येईल. इन ओपन सिस्टीम मॅटर आर एक्सचेंज विथ सराउंडिंग. In open system, matter are exchanged with surrounding as well as energy is also exchanged with surrounding, but boundary is not sealed and not insulated in open system. की ओपन सिस्टीम मध्ये बाउंड्री ही सील किंवा केलेली नाही किंवा इन्सुलेट केलेली नाही. मग त्याच्या आधारे ही डेफिनेशन आपण केली आहे. कोणती, अ सिस्टीम इन विच बोथ मॅटर अँड एनर्जी आर एक्सचेंज विथ सराउंडिंग आर कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. मग आता ह्या ओपन सिस्टीम नंतर आपल्याला दुसरी सिस्टीम पाहिजे आहे. त्या सिस्टीमचं नाव आहे व्हॉट इज मीन्स बाय क्लोज्ड सिस्टीम. ही क्लोज्ड सिस्टीम कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन्स बाय क्लोज्ड सिस्टीम. समजा आपण याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलं, हॉट टी इन क्लोज्ड कप. हॉट टी इन क्लोज्ड कप. समजा तुमच्याकडे हा एक कप आहे आणि याच्यामध्ये आपण टी घेतलेला आहे आणि त्याला क्लोज केलेला आहे, बरोबर. मग हा काय असणार आहे तुमचा, हॉट टी असेल, बरोबर. आणि हा क्लोज्ड कप आहे, क्लोज्ड कप. मग आता ह्या क्लोज्ड कप मध्ये टी आपण फिलअप केलेला आहे. त्यास याच्यामधला मॅटर एक्सचेंज होणार आहे का, जर बंद कप असेल तर नाही, आहे तेवढा चार राहणार आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यूम चेंज होणार आहे का, नाही. मीन्स इन क्लोज्ड सिस्टीम देर इज डज नॉट एक्सचेंज मॅटर, की याच्यामध्ये मॅटर एक्सचेंज होत नाही. एनर्जी जर आपण कम्पेअर केली याच्यामध्ये तर एनर्जी काय होणार आहे, जरी तो क्लोज कप असेल आणि त्याला 15-20 मिनिटं जर आपण ठेवलं तर त्या क्लोज कप मध्ये असणारा जो चहा आहे तो काय होणार आहे, हळूहळू थंड होणार आहे. म्हणजे त्याच्यामधली हीट एनर्जी काय होणार आहे, रिलीज होणार आहे. मीन्स इन क्लोज्ड सिस्टीम द एनर्जी आर एक्सचेंज विथ सराउंडिंग, की त्याच्यामध्ये एनर्जी काय होते, सराउंडिंग सोबत एक्सचेंज होते. त्यानंतर याच्यामध्ये बाउंड्री जर आपण कम्पेअर केली तर बाउंड्री ही तुमची क्लोज आहे. मीन्स बाउंड्री इज सील्ड, की याच्यामध्ये इन्सुलेटेड सिस्टीम मधली बाउंड्री ही काय असते, सील्ड असते. म्हणजे बंद केलेली दिसते, कारण तो क्लोज्ड सिस्टीम ऑलरेडी. पण याच्यामध्ये इन्सुलेशन आहे का, नाही, कारण त्याच्यामधनं हीट एनर्जी रिलीज होणार आहे. तो कपामध्ये, क्लोज कपामध्ये असणारा जो चहा आहे तो कधी ना कधी थंड होणार आहे 10 किंवा 15 मिनिटानंतर. मीन्स इन क्लोज्ड सिस्टीम बाउंड्री इज नॉट इन्सुलेटेड, की याच्यामधली बाउंड्री ही इन्सुलेट होत नाही. याच्यामध्ये चार प्रकारचे घटक आहेत पहा. इन क्लोज्ड सिस्टीम मॅटर आर नॉट एक्सचेंज विथ सराउंडिंग. इन क्लोज्ड सिस्टीम एनर्जी आर एक्सचेंज्ड विथ सराउंडिंग. बट इन क्लोज्ड सिस्टीम बाउंड्री इज सील्ड बट इट इज नॉट इन्सुलेटेड, की त्याची बाउंड्री ही सील केलेली आहे पण इन्सुलेट केलेली आहे का, नाही, कारण त्याच्यामध्ये एनर्जी एक्सचेंज होणार आहे. म्हणजे जो हॉट टी असणार आहे तो काय होणार आहे, कूल होणार आहे. मीन्स बाउंड्री इज नॉट इन्सुलेटेड बट इट इज सील्ड, की ती सील केलेली आहे पण इन्सुलेट केलेलं नाही. मग त्याच्या आधारे आपल्याला याची डेफिनेशन करता येते पहा, की व्हॉट इज मीन्स बाय क्लोज्ड सिस्टीम. मग क्लोज्ड सिस्टीम कशाला म्हणायचं, अ सिस्टीम इन विच only exchange energy but not matter with its surrounding are called as closed system. अशी एक सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये सराउंडिंग सोबत एनर्जी एक्सचेंज होते पण मॅटर हा सराउंडिंग सोबत एक्सचेंज होत नाही, त्या सिस्टीमला आपण क्लोज्ड सिस्टीम म्हणतो. मीन्स अ सिस्टीम इन विच ओनली एक्सचेंज एनर्जी बट नॉट मॅटर विथ इट सराउंडिंग आर कॉल्ड ॲज अ क्लोज्ड सिस्टीम. की ज्या सिस्टीम मध्ये मॅटर आहे तसा राहतो पण त्याच्यामधली हीट एनर्जी एक्सचेंज होते सराउंडिंग मध्ये, त्या सिस्टीमला काय म्हणायचं, क्लोज्ड सिस्टीम. कारण क्लोज्ड कपामध्ये घेतलेला कॉफी किंवा चहा असेल तो तुमचा कधी ना कधी थंड होणार आहे पण त्याच्यामधला मॅटर कमी होणार आहे का, नाही, तर त्या सिस्टीमला काय म्हणायचं, क्लोज्ड सिस्टीम. तर ह्या त्याची चार ड्रॉबॅक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मॅटर इज एक्सचेंज विथ सराउंडिंग, डज नॉट एक्सचेंज विथ सराउंडिंग, एनर्जी आर एक्सचेंज विथ सराउंडिंग, बाउंड्री इज सील्ड अँड बाउंड्री इज नॉट इन्सुलेटेड. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.
त्यानंतर आपल्याला तिसरी सिस्टीम पाहिजे. व्हॉट इज मीन्स बाय आयसोलेटेड और इन्सुलेटेड सिस्टीम. ही आयसोलेटेड सिस्टीम कशाला म्हणायचं? काय आहे तिसरी सिस्टीम? व्हॉट इज मीन्स बाय आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेट करणे म्हणजे सेपरेट करणे. इसकी आता कोरोनाचा पिरियड चालू आहे. आपण एखाद्या कोरोना पेशंट जर पॉझिटिव्ह आला तर त्याला आपण एका रूममध्ये सेपरेट बंद करतो, त्याला म्हणजे आयसोलेशनमध्ये ठेवलं असं म्हटलं जातं. तशी एक आयसोलेटेड सिस्टीम आहे. आयसोलेटेड सिस्टीमसाठी एक सिलेक्टिव्ह एक्झाम्पल आहे पहा. हॉट टी इन थर्मॉस. थर्मॉसमध्ये जर आपण गरम चहा घेतलेला असेल तर तो गरमच राहतो. एखादी थंड वस्तू असेल तर थंडच राहील. तसं थर्मासमध्ये जर गरम चहा असेल किंवा गरम कॉफी घेतलेली असेल तर ती गरम राहते. ते एक सिलेक्टिव्ह एक्झाम्पल कशाचं आहे? आयसोलेटेड सिस्टीम्स. मग समजा कन्सिडर करा तुमच्याकडे हा एक क्लोज्ड कप आहे आणि ह्या क्लोज्ड कपाच्या आउटरला एक कव्हरेज आहे आणि ते कव्हरेज कशाचं असतं? इन्सुलेशन कव्हरेज आहे. समजा हा इन्सुलेटेड पार्ट आहे. जसं की आपल्या ऑयरला प्लास्टिकचं वरचं कव्हरिंग असतं त्याला आपण इन्सुलेशन कव्हरिंग म्हणतो. त्याच्या थ्रू आपल्याला कॉपर वायरचा जो करंट आहे तो लागत नाही. तशा प्रकारचं थर्मोप्लास्टला आउटरचं एक इन्सुलेटिंग कव्हर असतं आणि याच्यामध्ये जर आपण चहा फिलअप केलेला असेल, समजा तुमचा गरम चहा घेतलेला असेल, हा काय असणार आहे? तुमचा हॉट टी असेल, बरोबर. हे काय आहे? तुमचं इन्सुलेशन आहे, त्याला आपण इन्सुलेटिंग कव्हर म्हणतो. इन्सुलेटिंग कव्हर असेल. आता याच्यामध्ये इन्सुलेट आहे म्हणजे सिस्टीम म्हणजे काय? तुमचा हॉट टी आहे. मग हा सिस्टीम आणि सराउंडिंगचा इथं कॉन्टॅक्ट होतो का? नाही, कारण एक क्लोज्ड सिस्टीम आहे आणि त्या क्लोज्ड सिस्टीमला आपण इन्सुलेट केलेलं आहे. म्हणजे सिस्टीम ही सराउंडिंग सोबत एक्सचेंज होत नाही. म्हणून याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात राहू द्या. इन आयसोलेटेड सिस्टीम डज नॉट एक्सचेंज मॅटर विथ इट्स सराउंडिंग अँड डज नॉट एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग. की त्याच्यामध्ये मॅटर देखील एक्सचेंज होत नाही आणि एनर्जी देखील आयसोलेटेड सिस्टीममध्ये एक्सचेंज होत नाही. पण बाउंड्री जर कम्पेअर केली तर आयसोलेटेड आहे म्हणजे ऑलरेडी तो कसा असणार आहे? क्लोज्ड आहे. म्हणून याच्यामध्ये बाउंड्री जर आपण पाहिलं तर बाउंड्री इज सील्ड. की आयसोलेटेड सिस्टीममध्ये बाउंड्री ही कशी असते? तुमची सील्ड असते, म्हणजे बंद आहे ऑलरेडीच. अँड इट इज ऑल्सो इन्सुलेटेड. आणि दुसरी जर पाहिलं तर बाउंड्री देखील काय असते? तुमची इन्सुलेटेड किंवा सील्ड असते. कारण आउटरला इन्सुलेशन केलेलं आहे म्हणजे ही बाउंड्री कशी असणार आहे? इन्सुलेटेड आहे, ज्याच्यामधनं एनर्जी एक्सचेंज होत नाही. त्यानंतर त्याच्यामधला मॅटर एक्सचेंज होत नाही म्हणजे बाउंड्री काय असणार आहे? सील्ड असणार आहे. म्हणजे याचे 4 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. इन आयसोलेटेड सिस्टीम मॅटर आर नॉट एक्सचेंज विथ सराउंडिंग. इन आयसोलेटेड सिस्टीम एनर्जी आर नॉट एक्सचेंज विथ सराउंडिंग. इन आयसोलेटेड सिस्टीम बाउंड्री इज सील्ड और इन आयसोलेटेड सिस्टीम बाउंड्री इज इन्सुलेटेड. की त्याच्यामध्ये मॅटर एक्सचेंज होत नाही म्हणून ती बाउंड्री सील केलेली आहे. त्याच्यामधली एनर्जी एक्सचेंज होत नाही म्हणजे त्याची बाउंड्री ही इन्सुलेट केलेली आहे. तर ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आयसोलेटेडमध्ये महत्त्वाच्या आहेत. आणि कोणतं एक्झाम्पल आहे? हॉट टी इन थर्मोस. तर त्याला आपण थर्मोफ्लास्क म्हणू शकतो. तर त्याची डेफिनेशन करायची पण कशा प्रकारे आपण याची डेफिनेशन करू शकतो? व्हॉट इज मीन्स बाय आयसोलेटेड सिस्टीम? अ सिस्टीम in which neither exchange matter nor energy with its surrounding are called as isolated system. त्यालाच आपण काय म्हणतो? आयसोलेटेड सिस्टीम. अशी एक सिस्टीम आहे की ज्या सिस्टीममध्ये मॅटर आणि एनर्जी ही सराउंडिंग सोबत एक्सचेंज होत नाही, त्या सिस्टीमला आपण आयसोलेटेड सिस्टीम म्हणतो. मीन्स अ सिस्टीम इन विच नायदर एक्सचेंज मॅटर नॉर एनर्जी विथ इट्स सराउंडिंग. की मॅटर ही एक्सचेंज होत नाही आणि एनर्जी देखील सराउंडिंग सोबत एक्सचेंज होत नाही, त्याला आपण काय म्हणतो असतो? आयसोलेटेड सिस्टीम. और इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज अ इन्सुलेटेड सिस्टीम. आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो? इन्सुलेटेड सिस्टीम. म्हणजे थर्मोफ्लास्कमधले जे तुमचा गरम चहा असणार आहे तो गरमच राहतो. ही कशाचं एक्झाम्पल आहे? आयसोलेटेड सिस्टीमचं. त्यानंतर क्लोज्ड कपमधला चहा हे कशाचं एक्झाम्पल आहे? क्लोज्ड सिस्टीमचं. आणि ओपन कपमधला जो चहा असेल तर कशाचं एक्झाम्पल आहे? ओपन सिस्टीमचं. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मग त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे. व्हॉट इज मीन्स बाय प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. तर हे झालं
सिस्टीमच्या थर्मोडायनॅमिकच्या 3 सिस्टीम. आता याच्यानंतर आपल्याला सिस्टीमच्या प्रॉपर्टीचा स्टडी करायचा. म्हणजे नेक्स्ट पॉईंट काय आहे, प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. देर आर मेनली 2 टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम. की प्रत्येक सिस्टीमच्या 2 प्रकारच्या प्रॉपर्टी असतात. एक असते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी असते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक कोणती असते तुमची, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते आणि दुसरी असते तुमची इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर आपण एक स्टेप वाईज पाहू. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशाला म्हणायचं आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्याची डेफिनेशन सांगतो सुरुवातीला. अ property whose value depends upon amount of matter present in the system are called as एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अशी एक प्रॉपर्टी आहे की ज्याची व्हॅल्यू ही अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. म्हणजे सिस्टीममध्ये किती प्रमाणामध्ये मॅटर प्रेझेंट आहे किंवा किती क्वांटिटी मॅटर त्या सिस्टीममध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावर जर त्याची व्हॅल्यू डिपेंड असेल तर त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मीन्स अ प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम आर ऑल्सो टर्म्ड ॲज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग तुम्ही म्हणताल सर आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे म्हणजे काय असेल. जसे की तुमच्याकडे एका कंटेनरमध्ये 10 लिटर पाणी आहे आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये 5 लिटर पाणी आहे. एका कंटेनरमध्ये काय आहे, 10 लिटर पाणी आहे आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये 5 लिटर पाणी आहे. मग एकाचं मॅटर जर पाहिलं तर 10 लिटर आहे आणि दुसऱ्याचं मॅटर किती आहे, 5 लिटर आहे. मग दोन्ही कंटेनरचं मॅटर हे सेम आहे का, नाही. मग त्याची क्वांटिटी एकाची 10 लिटर आहे आणि दुसऱ्याची 5 लिटर आहे. म्हणजे याच्यामध्ये क्वांटिटी आहे म्हणजे तो काय असणार आहे, व्हॅल्यूम आहे. म्हणजे व्हॅल्यूम देखील काय असणार आहे, तुमची एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. नंतर तुम्ही दुकानामध्ये जाता, साखर घेता कशामध्ये घेता तुम्ही, मासमध्ये घेता. 1 kg मास असेल, हाफ kg असेल, 2 kg असेल, 3 kg असेल. म्हणजे मास ही देखील काय आहे तुमची एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. जे की तुम्ही किलोग्राममध्ये घेत असता आणि व्हॅल्यूम हे लिटरमध्ये तुम्ही मेजर करत असता. त्यानंतर तुमच्याकडे असेल एनर्जीवर देखील काय आहे तुमची, दिलेल्या सिस्टीममध्ये अमाऊंट ऑफ मॅटर किती प्रेझेंट आहे त्याच्यावरती एनर्जी डिपेंड असते. अमाऊंट ऑफ सिस्टीममध्ये किती मास आहे त्याच्यावर तर मास डिपेंड असतं. 1 kg आहे का 2 kg आहे. अमाऊंट ऑफ व्हॅल्यूम त्या सिस्टीममध्ये किती प्रेझेंट आहे म्हणजे व्हॅल्यूम, मास आणि एनर्जी हे देखील काय आहे तुमची एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. मग आता एनर्जीमध्ये कोणकोणते घटक येतात, पोटेन्शियल एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी असेल, इंटरनल एनर्जी असेल, त्यानंतर गिव्स एनर्जी असेल किंवा गिव्स फ्री एनर्जी असेल. असे वेगळ्या प्रकारच्या एनर्जी आहेत जे की तुमच्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर या टॉपिक्समध्ये आपल्याला शिकायचं आहे एन्थाल्पी, जे की अमाऊंट ऑफ मॅटर किती प्रेझेंट आहे त्या सिस्टीममध्ये, ती देखील एन्थाल्पी म्हणजे काय तुमची एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्यानंतर आपल्याला टॉपिक्समध्ये स्टडी करायचा आहे एन्ट्रॉपीचा. डेल्टा एसने आपण रिप्रेझेंट करतो आणि एन्थाल्पी डेल्टा एसने रिप्रेझेंट करतो. म्हणजे ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत की याच्यामध्ये अमाऊंट ऑफ मॅटर किती प्रेझेंट आहे त्याची व्हॅल्यू त्याच्यावर डिपेंड असते, त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणून MCQ मध्ये याच्यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन येतो पहा. त्यानंतर आपण दुसरा एक्झाम्पल घेऊ शकतो, नंबर ऑफ मोल्स. त्यानंतर असेल हीट कॅपॅसिटी. काय असेल, हीट कॅपॅसिटी. तर हे जे एक्झाम्पल आहेत ते कशाचे आहे तुमचे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे. म्हणून याच्यामध्ये डेफिनेशन आणि एक्झाम्पल महत्वाचे आहे. अ प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन amount of matter present in the system are called as extensive property. काय एक्झाम्पल सांगितलं मी, व्हॅल्यूम, मास, एनर्जी. एनर्जी लाईक पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, इंटरनल एनर्जी, गिव्स एनर्जी किंवा त्याला आपण फ्री एनर्जी म्हणतो. एन्थाल्पी असेल, एन्ट्रॉपी असेल, नंबर ऑफ मोल्स असतील किंवा हीट कॅपॅसिटी असेल, हे सर्व एक्झाम्पल कशाचे आहेत, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे. त्यानंतर आपल्याला पाहिजे व्हॉट इज मीन्स बाय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन्स बाय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी हे एक्सटेन्सिव्हच्या अपोजिट असणार आहे. काय डेफिनेशन करता येईल पहा, अ प्रॉपर्टी whose
whose value does not depends upon amount of matter present in the system, are called as intensive property. त्यालाच आपण काय म्हणतो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अ प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डज नॉट डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम, की त्या सिस्टीममध्ये किती मॅटर आहे त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही, त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि त्या सिस्टीममध्ये किती प्रमाणामध्ये मॅटर प्रेझेंट आहे त्या सिस्टीमला काय म्हणतो आपण, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तसं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये 1 ग्रॅममध्ये असेल तो मॅटर, किंवा 100 ग्रॅममध्ये असेल किंवा 1000 ग्रॅममध्ये असेल, त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. पण जी काय त्या व्हॅल्यू असणार आहे, तू मेजर करतो, त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मीन्स अ प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू does not depends upon the amount of matter present in the system, it is also termed as intensive property. की त्यालाच आपण काय म्हणतो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जसं की तुमचं प्रेशर असेल, दिलेल्या सिस्टीममध्ये किती मास आहे त्याच्याशी देणं घेणं नाही, पण त्याचं प्रेशर हे फिक्स असणार आहे. त्यानंतर टेम्परेचर असेल, प्रेशर नंतर काय असेल, टेम्परेचर असेल. समजा तुमच्याकडे 10 लिटर वॉटर आहे आणि 5 लिटर वॉटर आहे. वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. त्याचा बॉइलिंग पॉईंट 10 लिटर असला काय आणि 5 लिटर असला काय, त्याचा बॉइलिंग पॉईंट असणार आहे 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे. म्हणजे मॅटर किती आहे त्याच्याशी देणं घेणं नाही, पण ती एक व्हॅल्यू मेजर करतो, त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणून टेम्परेचर ही सगळ्यात महत्त्वाची इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. प्रेशर ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्यानंतर मेल्टिंग पॉईंट असेल तुमचा, बॉइलिंग पॉईंट असेल किंवा फ्रीजिंग पॉईंट असेल, हे देखील काय आहे, तुमच्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. 1 ml मध्ये एखादं सॉल्व्हंट असेल तरी त्याचा मेल्टिंग पॉईंट फिक्स असतो, बॉइलिंग पॉईंट फिक्स असतो. 1 ग्रॅम मध्ये जर एखादा सोल्यूट असेल तर त्याचा मेल्टिंग पॉईंट आणि फ्रीजिंग पॉईंट फिक्स असतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला देणं घेणं नाही की किती प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये मॅटर प्रेझेंट आहे त्या सिस्टीममध्ये. ती जी प्रॉपर्टी असते ती म्हणजे कोणती असते, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतर फिजिक्समध्ये तुम्ही मेकॅनिकल फ्लुइड्समध्ये नवीन सिलेबसमध्ये एक टॉपिक आलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला विस्कोसिटी शिकायची आहे, वाईजमध्ये मेजर केले जाते. त्यानंतर सरफेस टेन्शनचा स्टडी करायचा आहे, कशाचा, सरफेस टेन्शन. त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा स्टडी करायचा आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आपण म्यूनी रिप्रेझेंट करतो, ह्या ज्या फिजिक्सच्या टर्म्स आहेत त्या देखील अमाऊंट ऑफ मॅटरवर इंडिपेंडंट असतात, म्हणून त्या सिस्टीमला आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. त्यानंतर आपण इथे हीट कॅपॅसिटी हा शब्द पाहिला. याच्या पुढे जर आपण स्पेसिफिक शब्द जर लावला, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, तर हे देखील कशाचं एक्झाम्पल होतं, तुमचं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचं एक्झाम्पल होतं. किंवा मोलार हीट कॅपॅसिटी, तर हे देखील कशाचे एक्झाम्पल आहे, तुमचे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. समजलं याच्यामधला डिफरन्स. डिपेंडन्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम जर असेल तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, आणि इनडिपेंडंट ऑन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम असेल तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. इंटेन्सिव्ह मध्ये कोणते कोणते एक्झाम्पल आहेत सांगितले मी, प्रेशर, टेम्परेचर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट. त्यानंतर फिजिक्सच्या टर्म्स आहे जे मेकॅनिकल फ्लुइडमध्ये तुम्ही स्टडी करणार आहोत, विस्कोसिटी, सरफेस टेन्शन, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आपण म्यूनी रिप्रेझेंट करतो. इथे हीट कॅपॅसिटी हे एक्सटेन्सिव्हचं एक्झाम्पल आहे. त्याच्या पुढे आपण शब्द लावला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किंवा मोलार हीट कॅपॅसिटी, हे कशाचे एक्झाम्पल आहेत, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे. तर याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा बेसिक घटक आहे, तो पाहू आपण छोटासा. या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह मध्ये. समजा तुमच्याकडे एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असेल आणि त्याच एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीला तुम्ही दुसऱ्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीने जर डिव्हाइड केलेलं असेल तर त्याचा येणारा रॅशो म्हणजे काय असणार आहे, तुमची इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते. काय असते, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे तुम्ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी दुसरी एक डेफिनेशन करू शकता, द रॅशो ऑफ 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. की 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रॅशो म्हणजे काय असते, तुमची इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते. फॉर एक्झाम्पल, पहिली एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असेल तुमच्याकडे मास आणि दुसरी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असेल तुमच्याकडे व्हॅल्यूम. त्याच्यापासून काय भेटेल तुम्हाला, मास अपॉन व्हॅल्यूम म्हणजे डेन्सिटी. मीन्स
Density is the example of intensive property. Mass is the extensive property and volume is the extensive property. Means mass upon volume is equal to काय येतं density. Means ratio of the two extensive property is the intensive property. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल घेऊ शकता. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय वॉल्यूम ऑफ सोल्यूशन in dm cube that is equal to molarity. that is equal to काय असेल molarity. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट हे काय आहे तुमची एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे आणि व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन इन डीएम क्यूब ही देखील काय आहे तुमची एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. यांचा जर रेशो घेतला तर मोलॅरिटी आपण एक्सप्रेस करतो आणि मोलॅरिटी ही काय आहे तुमची इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात राहू द्या. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज द ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असते ॲडिटिव्ह प्रॉपर्टी असते अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज द नॉन ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशी असते नॉन ॲडिटिव्ह असते. समजा तुमच्याकडे 5 लिटर पाणी आहे आणि दुसऱ्या टँकरमध्ये 10 लिटर पाणी आहे. पहिल्या कंटेनरमध्ये किती आहे 5 लिटर आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये 10 आहे. याला जर आपण ॲड केलं तर त्याच्यापासून किती होईल 15 लिटर तयार होईल. मीन्स एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आर द ॲडिटिव्ह प्रॉपर्टी बट दिस इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज अ नॉन ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. पण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशी आहे तुमची नॉन ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. आपण पाणी गरम करतो आंघोळीसाठी थंडीच्या दिवसामध्ये 100 डिग्री सेल्सिअसला. त्याच्यामध्ये जर आपण 10 लिटर पाणी जर गरम केलेलं असेल 100 डिग्री सेल्सिअसला आणि 5 लिटर पाणी जर ॲड केलं तर तिथं तुमचं 15 लिटर गरम पाणी तयार होत नाही. तर काय होतं त्याचं जे टेम्परेचर असणार आहे ते 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे काय होतं मायनसमध्ये येतं 15 डिग्री सेल्सिअस होऊ शकतं जर आपण कूल पाणी जर त्याच्यामध्ये ॲड केलं तर. मीन्स इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज नॉट ॲडिटिव्ह प्रॉपर्टी बट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज द ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. थँक्यू. तर हे झालं तुमचं आजचं लेक्चर. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंटचा स्टडी करणार आहोत. थँक्यू.